F7 I5 N3 N4 उपमुख्यमंत्री एक फुटाचं अंतर सोडा, एकमेकांमध्ये लांबून बोला. I5 J1 J2 J3 मार्शल साहेब बोला. K11 काय चाललंय मार्शल्स? उपमुख्यमंत्री मार्शल साहेब बोलवा. तुम्ही लांब आधी पाहिजे. एक फुटाचं अंतर सोडा एकमेकांमध्ये. संरक्षण मंत्री M2 M3 सहकार मंत्री V2 V5 महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री C1 D4 D5 D8 वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री C7 D6 D9 JD2 वैद्यकीय शिक्षण मंत्री विशेष सहाय्य मंत्री N3 S1 S4 उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री W2 W6 W8 आदिवासी विकास मंत्री T5 T6 ग्राम विकास पंचायत राज पर्यटन मंत्री L2 L3 L5 Z4 पाणी पुरवठा मंत्री Y2 सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम मंत्री S7 बुद्धी व संधारण मंत्री ZH3 कृषी मंत्री D3 D7 कामगार मंत्री K4 उद्योग मंत्री K3 K7 K10 सार्वजनिक आरोग्य R1 सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम बघून H5 H6 H7 H8 अल्पसंख्याक विकास पणन मंत्री V3 ZE1 शालेय शिक्षण मराठी भाषा E2 E4 अन्न व औषध प्रशासन S1 गृहनिर्माण व इतर मागासवर्ग ZG3 राज्य उत्पादन शुल्क B2 महिला व बाल विकास मंत्री X1 क्रीडा व युवक कल्याण E3 कौशल्य रोजगार उद्योजकता Z2 ZA2 मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री C5 या मागण्या मी सभागृहासमोर ठेवतो. सन 2024-25 च्या पूरक मागण्यांवर सभागृहाने विचार केला. विरोधी पक्षनेते सभापती महोदय, काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली होती याला आम्ही काल सभागृहात मी बोललेलो होतो की सभागृहात बोलत असताना ही भूमिका मी मांडली होती. ज्या पद्धतीने सरकार या सगळ्या आरक्षण ज्यांना पाहिजे सांगितलं जागेवर जाऊन दोन्ही बाजूने बसा. दोन्ही सत्ताधारी पक्ष मी देते ना पण यांचं झालं यांना देते ना परवानगी त्यांचं चालूच आहे. अहो गोंधळ सुरू झालं तुम्ही काय करणार? दानवे तुमचं पूर्ण झालं का? एका जागेवर बसल्याशिवाय काही चर्चा होणार नाही. मी आता सभागृहाचं कामकाज थांबवते. फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते. बाकी सगळं कामकाज मी पूर्ण दिवसासाठी संपवते. तर विरोधकांनी वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केलेली आहे. विधान परिषदेमध्ये आपण ही दृश्य पाहतोय. सभागृहामध्ये विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. आरक्षणावरून विधान परिषदेमध्ये विरोधकांनी या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे. गोंधळ घातलेला आहे. विधान परिषदेचं कामकाज सुरू असून विरोधकांची वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी सुरू आहे.